आणि यानंतर महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 25 न्यूज मधून। सोलापूर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केल्यानं कारवाई। पावभाजी चायनीज सेंटरवरून तब्बल 41 सिलेंडर घेतले ताब्यात। नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ यांच्याकडे नव्यानं जबाबदारी। माणिकराव कोकाटे यांच्याकडे आधी जबाबदारी होती। नाशिक न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गेल्या 3 महिन्यांपासून रिक्त होतं। मुंबईतल्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची 23 मार्चला बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन सकपाळ यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरेंनी लिहिलेल्या तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या पुस्तकाचं प्रकाशन। ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे आणि पुस्तकाचे निर्माते विनोद पवार यांची यावेळी उपस्थिती। मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या चित्रकला प्रदर्शनाचं सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन। शिवरायांच्या जीवनावर आधारित 21 चित्रांच्या शृंखलेतील एका चित्राचं अनावरणही यावेळी करण्यात आलं। मुंबईत महापौर चषक स्पर्धेला रितू तावडेंचा हिरवा कंदील। स्पर्धेच्या निधीत 75 लाखांवरून थेट 5 कोटी रुपयांची भरीव वाढ। महापौर रितू तावडेंची मोठी घोषणा। मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात आकर्षक ड्रोन शो। ड्रोनच्या साहाय्यानं गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह विविध प्रतिमांचं हवेत सादरीकरण। चंद्रपुरातील ताडोबात कुवानीच्या बछड्यांचा धिंगाणा। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालक आदी येरमेंकडून कुवानीच्या बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यामध्ये चित्रित। बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय, पाहत रहा 10च्या बातम्या। तेव्हा